नमस्कार, मी चिन्मय गिरकर घेऊन आलो आहोत वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. तर आज आपण भेटणार आहोत सुरेखा हॉस्पिटलचे डॉक्टर शीतल पाटील सरांना. शीतल पाटील सरांचं खूप खूप स्वागत सर. धन्यवाद. सर, हाव आर यू? कसं वाटतंय तुम्हाला आज? मला एकदम छान वाटतंय तुमच्यासोबत बसलेलं आहे, सेलिब्रिटी सोबत. सर, सुरेखा हॉस्पिटलच्या माध्यमातून एक सर्जन म्हणून तुम्ही नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात आणि 30 बेडेडचं हॉस्पिटल तुमचं ऑलरेडी सुसज्ज आहे सर. रुंगटा बेलाविस्टा इथे तुमचं हॉस्पिटल आहे आणि 10 बेडपासून तुम्ही सुरुवात केली होती आणि आज 30 बेडच्या हॉस्पिटलपर्यंत तुम्ही दोघंही नवरा बायको नाशिककरांना तंदुरुस्त ठेवता आहात सर. काय आहे हा प्रवास सर, कसा आहे प्रवास? याच्यामागे ॲक्च्युली माझ्या आईचा मोठा हात आहे बरं. आणि माझ्या पत्नी कविता पाटील हिने मला भरपूर साथ दिलेली आहे. बरोबर. ह्या दोघांच्या याच्यामधून मी हेतून सुरुवात केलेली आहे. बरोबर. सुरुवातीला काही म्हणजे आमच्याकडे लँड नाही, काही नाही. एक छोट्याशा याच्यापासून 10 बेडपासून सुरू करू, बघू जमतं आहे का, सेवा देता येते का, इथून सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये रुग्णांनी, बाकीच्या मित्रमंडळींनी सर्वांनी साथ दिली आणि याच्यातून आम्ही पुढे होत गेलो. मग असं वाटलं की ह्या हॉस्पिटलला 10 बेड छोटे पडत आहेत, आता ह्याच्यापेक्षा आपल्याला मोठं काहीतरी करायला लागेल. आणि योगायोगाने इथे जवळच आम्हाला जागा उपलब्ध झाली. बरोबर. आणि तिथून आम्ही 30 बेडचा विचार केला. कठीण होतं, पण आई आणि पत्नीने दोघांनी साथ दिली. मेहनत होतीच आणि मित्रांची साथ होती, त्यामुळे आम्ही 30 बेडपर्यंत पोहोचलो. सर, कुठल्या कुठल्या सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत? कुठल्या कुठल्या रोगांवर आपल्याकडे निदान दिलं जातं, ट्रीटमेंट केली जाते? असं आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रायमरी जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि मॅडम डोळ्यांची डॉक्टर आहे, त्याच्यामुळे डोळ्यांच्या सर्जरी होतात. माझ्या ह्याच्यामध्ये हर्निया, अपेंडिक्स, लॅप्रोस्कोपिक हर्नियासुद्धा हे थोडं डिफिकल्ट टास्क आहे, नवीन टेक्निक आहे. तीसुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. बरोबर. आणि डोळ्यांचं तर मोतीबिंदू फेको म्हणून सर्जरी आली आहे. बरोबर. ही सुद्धा आपल्याकडे अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थित केली जाते. बरोबर सर. सर, इतक्या वर्षामध्ये डॉक्टर शीतल पाटील सर म्हटलं की एक वेगळा विश्वास आणि तुमचे पेशंट्स ठरलेले आहेत जे अजिबात तुम्हाला सोडायला तयार नाही आहेत. तर सर, यंग डॉक्टर्सच्या अनुषंगाने आता प्रॅक्टिस खूप वाईड लेवलवरती वेगवेगळ्या प्रकारे होत असताना तुम्ही काय सांगाल सर, हा विश्वास जिंकण्याची कारणं काय आहे? सर, मी आता इथं नाशिकमध्ये जवळपास 16 वर्ष झाले प्रॅक्टिस करतो आहे. ह्या 16 वर्षामध्ये मी जवळपास 20 ते 22,000 सर्जरी केलेल्या आहेत. बापरे. इज अ क्वाईट अ गुड नंबर. तर एवढ्या लोकांचा विश्वास बसलेला आहे. त्यांना वाटलं पेशंट सरांकडून ऑपरेट करून घ्यायचं आहे, त्यासाठी ते 4-4 दिवसही थांबतील की सर नाही आहेत, मी सरांना दाखवेल आणि सरांकडूनच ऑपरेट करून घेऊ. याच्यामुळे त्यांचा एक विश्वास बसलेला आहे की आपण यांना ऑपरेशनसाठी आपलं शरीर सपुर्द करतोय, म्हणजे आपण व्यवस्थित होऊन बाहेर पडणार. बरोबर. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी काही छोटे मोठे कॉम्प्लिकेशन होतात, हे होतात, ते सुद्धा होणार नाही असं त्यांना एक विश्वास बसलेला आहे. बरोबर. म्हणून ते अगदी लांबून घोटी, लासलगाव, निफाड ह्या सगळ्या एरियामधून येतात आणि जो एक पेशंट बरा झालेला आहे तो 4 पेशंट घेऊन येतो. हाच तो विश्वास आहे आणि याच्यातूनच त्याने आम्हाला मोठं केलेलं आहे. सो त्यासाठी कुठल्या ॲडची गरज पडलेली? ॲडची गरज आम्हाला काही पडली म्हणजे मला आठवतं पेशंट हीच माझी ॲड आणि तोच आमचा हे बिझनेसचा मार्केटिंग पर्सन. बरोबर सर. म्हणजे आपल्या प्रोडक्शन हाऊसने पण सर तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही सांगितलं की मला ॲड करायची नाहीये, मला फक्त माझ्याकडे काय आहे हे लोकांना दाखवायचं आहे. आपण जर समजा मोठे झालोय, आता हे सुरेखा म्हणजे आईचं नाव आहे, आपण आईला मोठं केलेलं आहे, आईच्या नावाने हॉस्पिटल सुरू केले, ते लोकांना कळलं पाहिजे की आई ही प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणास्थान असतेच. बरोबर. तर ती टिकून राहिली पाहिजे, याच्यासाठी आपण एक केलं पाहिजे, काहीतरी इंटरव्ह्यू दिला पाहिजे आणि कोणाबरोबर तरी आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. सर, आपल्या नावाप्रमाणे आपण शीतल आहात आणि हे पेशंटचं म्हणणं आहे की सर खूप शांतपणे आमचं काउन्सिलिंग करत असतं. काउन्सिलिंग या पार्टकडे तुम्ही सर कसं बघतात? ते कसं केलं गेलं पाहिजे? पेशंटच्या जीवनात आपल्याला जावं लागतं, म्हणजे त्याच्या समस्या ज्या आहेत त्या आत्मसात कराव्या लागतात. जसं तुम्ही अभिनय करताना त्या कॅरेक्टरमध्ये उतरतात ना, करेक्ट, तसं आम्हाला पेशंट होऊन त्या टेबलवर त्या साईडने बसावं लागतं की आता मला ऑपरेशन करायचं आहे, मग पैसे तर नाही आहेत. दुसरी गोष्ट, मी इथे ॲडमिट आहे म्हणजे एक मनुष्य माझ्या मागे फिरणार आहे. बरोबर. तिसरी गोष्ट, माझं लहान बाळ आहे.
त्याला कोण सांभाळणार आहे. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करून त्याच्या जागी बसून त्या सॉल्व करा, एक एक गोष्ट सॉल्व करावी लागते. बरोबर. तेव्हा आपण त्याच्यामध्ये त्याला उत्कृष्ट सेवा देऊ शकतो. करेक्ट. आणि सर वेल काउन्सिलिंग इज हाफ डन असं म्हणतात सर, अगदी बरोबर आहे. ते कसं? म्हणजे त्याच्या काउन्सिलिंग करायचं म्हणजे त्याला आजार काय आहे, त्याची उपचार पद्धती काय आहे, निरनिराळ्या गोष्टी त्याच्यातून काय कॉम्प्लिकेशन होईल. एक उपचार करायचा म्हणजे त्याच्यातून काहीतरी वेगळं कॉम्प्लिकेशनसुद्धा होऊ शकतं. बरोबर. ते होऊ नये याच्यासाठी काय करायचं, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगाव्या लागतात. सांगाव्या अगदी एक पेपरवर लिहून प्रामाणिकपणे सांगून ते त्याला आधी मग रिलॅक्स कसं- करावं लागतं. हो, त्याला आधी रिलॅक्स करावं लागतं. त्याच्या आजाराविषयी कल्पना द्यायची, ट्रीटमेंटविषयी कल्पना द्यायची, मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. बरोबर. पण सर आजकाल मेडिकल फॅसिलिटीजचे दर एवढे वाढलेले असतात ना, आपण अजूनही अत्यल्प दरात रुग्णसेवा करत आहात सर. कसं मॅनेज करतात सर हे सगळं? सर याच्यासाठी एक मोटिवेशन लागतं, बरं. बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही. बरं. आणि तो पेशंट म्हणजे तो आलेला आहे म्हणजे तो आपण बिझनेस करण्यासाठी तिथं बसलेला असेल, आपण सेवा देण्यासाठी बसलेला आहे. बरोबर. ती सेवा आपण दिली पाहिजे, बिझनेस आपला होत राहील. वा. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी इज नॉट द इश्यू. क्या बात. सेवा देणं हे करून जर केलं तर मग आपण पुढे जाऊ शकतो आणि पेशंटला सुद्धा ते बरं वाटतं. बरोबर. सो इतके हजारो केसेस तुम्ही हँडल केलेले आहेत. काही लक्षणीय 2-3 केसेस सांगा ना सर, की ज्यावेळेस तुम्हाला स्वतःची परीक्षा द्यावी लागली. हे तर भरपूर ठिकाणी आहेत. अगदी लहान लहान म्हणजे एक पेशंट होता, त्याला आतडी फाटलेली होतं. तर त्याला आतडी फाटलेली असल्यामुळे त्याला अर्जंट इमर्जन्सी ऑपरेशन लागणार होतं. घरच्यांकडे त्याला काही नव्हतं. एक 7-8 दिवस ॲडमिट ठेवावं लागणार होतं. ते म्हणे काही करा, मी हे विकतो ते विकतो, पण तुम्ही ट्रीटमेंट म्हटलं तू काहीच विकू नको, ओ. तू थांब, मी ऑपरेशन करतो, तू बरोबर. भले उद्या काय जे असेल ते कर. बरोबर. आणि त्या पेशंटचं ऑपरेशन केलं. त्या बरोबर. ऑपरेशनमधून त्याला व्यवस्थित त्या आतडी जी फाटलेली होती ते सगळं साफ करून व्यवस्थित करून त्याला परत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. बरं. आणि व्हेंटिलेटरवर ठेवूनसुद्धा तो वाचेल की नाही शक्य. याची शक्यता फार कमी होती, कारण तो तिसऱ्या दिवशी माझ्याकडे आलेला होता. बरोबर. हे परफोरेशन आतडी फाटली म्हणजे 24 तासामध्ये करायलाच लागेल. आणि तो तिसऱ्या दिवशी आला, कारण त्यांना वाटलं की 2 गोळ्या घेऊन थांबेल, 4 गोळ्या घेऊन थांबेल, कारण परिस्थिती त्यांची नाजूकच होती. बरोबर. तो व्हेंटिलेटरवर गेला. मग त्या जे आई होती, वडील होते, त्याची आजी होती, ह्या सगळ्यांनी मला एकदम पाय धरले, काही करा पण याला बाहेर काढा. कारण तो एकुलता एकच मुलगा होता. पण त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. माझ्यासोबत आणखी माझ्या 2 मित्रांना मी बोलवून बघायला सांगितलं काय करता येईल. ते एकदम प्रॉपरली सर्व केलं गेलं. 3ऱ्या-4थ्या दिवशी तो व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. बरं. असं, आणि तो चालत घरी गेला. वा. माझा त्याच्यासोबत फोटो अजूनही आहे. वा. त्याचा फोटो, त्याच्या आईवडिलांबरोबरचा फोटो आहे. आणि अजूनही ते मला जेव्हा येतात, म्हणजे त्याचा बड्डे असला की ते मला केक घेऊन येतात. अरे वा. म्हणजे मला नाही, तुमच्यामुळे हां, जीवदान त्याला त्यामुळे परत मिळालं होतं सर. सर आता आपल्या हॉस्पिटलच्या अनुषंगाने कुठल्या सेवा सुविधा नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहेत पुढच्या काळामध्ये? माझ्या याच्यामध्ये सगळ्यात प्रायमरी फोकस लॅप्रोस्कोपी सर्जरी हाच आहे. बरं. लॅप्रोस्कोपी म्हणजे अगदी किंचितच्या याच्यामध्ये पिन होल सर्जरी म्हणतात बरोबर. तसं आहे. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं, बरोबर. बेंबीच्या ठिकाणी एक दुर्बीण टाकणार, त्याच्यामधून जे काही असेल ते आधी मोठे स्कार आणि ते 10 टाकेन 20 टाके असा प्रश्न काही नाही. होतच नाही. लॅप्रोस्कोपीने ॲपेंडिक्स, गॉल ब्लॅडर, बाकी आतडीचे जे काही प्रॉब्लेम असेल, अगदी कॅन्सरचे असतील, हर्नियाचे असतील, हे सगळे व्यवस्थित करतात. तर त्या अनुषंगाने अद्ययावत सेवा सुविधा आपण देणार आहोत. अगदी. आणि त्याच्यासाठी जे बॅकग्राऊंड लागतं, ज्या इन्स्ट्रुमेंट लागतात, सामग्री लागतात, त्या सगळ्या ऑलरेडी मी माझ्या हॉस्पिटलमध्ये आणलेल्या आहेत. बरोबर. सर गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम्स आहेत रुग्णांसाठीच्या, तर त्या अनुषंगाने आपण कसं प्रबोधन करत आहात? त्या स्कीम आहे म्हणजे आयुष्यमान भारत योजना वगैरे, त्याच्यासाठी आता ॲप्लिकेशन देतो आहोत आम्ही. बरं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे अजून तुम्ही पडलेलं नाही त्याच्यामध्ये, बरं. पण जेव्हा पडेल तेव्हा त्याचं मॅक्झिमम लोकांसाठी कसं यूज करता येईल ते आपण बरोबर. बघून त्यांना प्रायमरी सेवा देऊया. बरोबर सर. आणि सर लोकांना प्रिव्हेन्शन या अनुषंगाने आपलं प्रबोधन कसं असेल? हो, प्रिव्हेन्शन, कुठलाही आजार होऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आजार बरोबर. झाल्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे, बरोबर. पण याच्यासाठी रुटीन हायजिनिक, व्यायाम, एक्झरसाईज, डाएट ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली केल्या तर आजार होण्याची शक्यताच कमी असते. बरोबर. म्हणजे कुठेही गेलं हात न धुता खाऊन घेणे, बाहेरचं रस्त्यावरचं खाणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आजार होतो. ते जर प्रिकॉशन घेतलं तर आजार होणारच नाही. बरोबर सर. सर आणि आत्ताची लाईफस्टाईल, आत्ताच्या मुलांची मानसिकता याचा आणि या सगळ्या व्याधींचा जो संबंध आहे त्या अनुषंगाने
कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजे, काय सांगाल तुम्ही सर्वात youngstersला? पहिले तर तो मोबाईल जो आहे ना, हम्म. त्या मोबाईलमुळे फारच त्रास झालेला आहे. बरं. म्हणजे मुलं आजकाल बाहेर खेळायलाच नाही म्हणतात. हम्म. म्हणजे अगदी माझे मुलंसुद्धा आहे, मोबाईल घेऊन बघा, यूट्यूब करा, हे करा, ते करा. त्यांना सांगतो बाहेर जा, ट्रेडमिल एक्झरसाईज करा, 4 मुलांमध्ये फिरा, त्यांच्याशी गप्पा मारा. आता गप्पा मारणे हा तर विषय गेलेलाच आहे. गेलेलाच आहे. म्हणजे बरोबर. 4 लोकांशी कम्युनिकेशन स्किल जे डेव्हलप होतात ते होतच नाही आहे. बरोबर. आणि खेळणं, फिजिकल एक्सरसाइज वगैरे हे आजकालच्या याच्यामध्ये नाहीच आहे. त्याच्यामुळे पुढे येणारे जे आजार आहे, बरोबर. म्हणजे आत्ता ह्या पिढीला कळणार नाही, पण आणखी 20 वर्षांनी हे मोठं रुद्ररूप धारण करते. बरोबर. सर, तर यंगस्टर्स जे आता येत आहेत डॉक्टर्स म्हणून, आणि आत्ताचं जे स्पर्धेचं युग निर्माण झालेलं आहे की डॉक्टरांची संख्या पण खूप वाढलेली आहे, वेगवेगळे आजार पण येत आहेत, मेडिकल एज्युकेशनचा खर्च पण खूप वाढलेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी करप्ट प्रॅक्टिसेसचे पण चान्सेस आहेत. त्यामुळे येणारा जो नवीन डॉक्टर आहे तो जरा कन्फ्यूज असतो की मी नेमकं काय करावं. अशा गोंधळलेल्या तरुण डॉक्टराला तुम्ही काय सांगाल सर? मी त्यांना फक्त एक शब्दात फक्त सांगेन की त्यांनी रुग्णाशी प्रामाणिक राहावं, बस. बरं. दुसरं काहीही करू नये. रुग्णाशी प्रामाणिक राहिलं तर आज नाही, उद्या नाही, 2 वर्षांनी तुमची प्रॅक्टिस नक्कीच वाढणार, म्हणजे वाढणार. बरं. तुम्ही जर आज प्रॉफिट बघितला की त्याला ऑपरेशन म्हणजे प्रेशर आहे आणि अप्रामाणिक सल्ला दिला तर तो पेशंट तिथेच कट होणार. म्हणजे पुढे जाऊन जे तुमचं होणार ते काही चांगलं राहणार नाही. बरोबर. प्रामाणिक राहणं हाच एक सल्ला मी फक्त देऊ शकतो. काय बात आहे सर. तुमच्या मिसेस पण डॉक्टर आहेत आणि दोघं मिळून तुम्ही हॉस्पिटल रन करता आहात. मग एकमेकांना वेळ देणं, एकमेकांवर क्वालिटी टाईम स्पेंड करणं, हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही? आधी मी फार म्हणजे फिरायचो फार. इतकं म्हणजे मी दिवसातून 10 सर्जरी केलेल्या आहेत, पण तिने बिचारीने कधी एक म्हणजे तक्रार सकार केली नाही, शब्द. काही नाही. आणि आता मी बऱ्याच गोष्टी कमी केलेल्या आहेत. आता मी थोडा तरी फॅमिली टाईम देतो. बरोबर. संडेला मी ऑपरेटच करत नाही. वा. नो ऑपरेशन ऑन संडेज. बरोबर. म्हणजे संडेला फॅमिलीसोबत जायचं, नाश्ता, जेवण, पाणी, बाहेर फिरायला जाणं, ह्या गोष्टी मी आवर्जून करतो. वा. कॉल आला तरी नवीन सर्जन आहेत, माझे कलिग्ज आहेत बरं. ज्युनियर, त्यांना सांगायचं की बाबा असं असं आहे, इमर्जन्सी, प्लीज तू जा, करून घे, आय एम डन. बरं. संडे इज माय डे. त्याच्यामुळे फॅमिलीला आता मी बऱ्यापैकी टाईम देतो. सर, प्रत्येकाला छंद असणं आणि तो जोपासलं जाणं, या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? छंद तर आहे माझा, एक रीडिंग वा. हा माझा छंद आहे. अरे वा. म्हणजे मराठी कादंबऱ्या वाचणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेनिस खेळणे, वा. लॉन टेनिस. बरं बरं. ह्या 2 गोष्टी मी आता सध्या जोपासलेल्या आहेत. वा. रीडिंगचा छंद तर पूर्वीपासूनचाच आहे. हा टेनिसचा आताच मी जरा टाईम द्यायला लागलो ना, थोडंसं ऑपरेशन कमी केले आणि मग केलं आहे. सर, आपण आईच्या नावाने हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. शेवटचा प्रश्न सर, काय सांगाल आईला हॉस्पिटलच्या आईला- माध्यमातून सेवा करताना, रुग्णांची सेवा मी तिचं करताना? स्वप्न पूर्ण केलं. बरं. बाकी याच्यापेक्षा काहीच सांगू शकत नाही. आधीपासून बिचारीने सगळी मेहनत करून, अगदी शिवणकाम करून माझे शिक्षण पूर्ण. वडील प्रायमरी टीचर होते बरं. आणि वडील गेल्यानंतर मी हे हॉस्पिटल सुरू केलं. बरं. तर त्याच्या मागे तिनेच मला जिद्द केली की तू करू शकतो, तू कर वा. आणि कर. तिने सांगितलं ना तू माझ्या नावाने टाक, पण ती कर, स्वतःचं कर, पुढे जा, एवढंच तिचं प्रेरणा होता. वा. आणि तुम्ही ते करून द्या. मी ते करून दाखवलं. सर, थँक्यू सो मच सर. तुम्ही इथे आलात आणि इतका छान तुमचा प्रवास तुम्ही सांगितला. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा सर. वी आर विथ यू. थँक्यू सो मच.